नमस्कार, ललित डिशेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फ्लावर आणि बटाट्याची भाजी करणार आहोत। फ्लावर बटाटा ही तर कॉमन आहे, ते अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं, पण ही जरा वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। आता आपण ह्या भाजीसाठी काय सामग्री घ्यायची ते ठरवूया। पहिल्यांदा फ्लावर चांगला निवडून स्वच्छ बारीक बारीक तुकडे करून गरम पाण्यात टाकून धुवून स्वच्छ करून घेतला। बटाटा चांगलं धुवून स्वच्छ साल काढून बारीक बारीक तुकडे करून तो पाण्यात घालून ठेवला। आता याच्यासाठी मसाले काय लागणार आहेत ते आपण बघूया। हळद 1 चमचा, मिरची पावडर 1.5 चमचा, नंतर गरम मसाला, हा मी कांदा लसूण मसाला घेतलाय, घरात कुठला अवेलेबल मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता। नंतर चवीनुसार मीठ आणि तेल, ही झाली सामुग्री। परंतु ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचे। त्याच्यासाठी काय घ्यायचं, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 2-4 आल्याचे तुकडे, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि ओला नारळ अर्धा वाटी। आता आपण भाजीची तयारी करूया। पहिलं आपण वाटण घेऊया। वाटण मध्ये मिक्सर मध्ये 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर, 2-4 आल्याचे तुकडे, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा वाटी नारळ घालून छानपैकी थोडं पाणी घालून अगदी बारीक वाटण वाटून घेऊया। आता हे वाटण झालं, मस्तपैकी बारीक वाटण झालेलं आहे। हे आपण वाटीमध्ये काढून घेऊया। हा काय छान वास येतोय, सगळीकडे घमघमाट सुटली वासाची। आता आपण बाउल घेऊया। बाउल मध्ये ही फ्लावरची भाजी घालूया, नंतर ह्या बटाट्याच्या तापट्या घालूया, नंतर ह्याच्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला किंवा कांदा मसाला पावडर जी घेतली ती, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जे वाटलेलं वाटण आहे ना हे पण त्याच्यामध्ये घालायचं आणि चमच्याने एकदम छान ढवळायचं। इतकं व्यवस्थित ढवळायचं की त्या सगळ्या वरच्या तुकड्यांना तो मसाला नीट व्यवस्थित लागला पाहिजे आणि मग थोडा वेळ ठेवून द्यायचं। आता आपण गॅस पेटवूया। गॅस पेटवला, त्याच्यावरती वाडगा ठेवून दिला। वाडगा ठेवल्यानंतर तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे तेल आहे ना, हे 4 चमचे तेल आहे, हे तेल त्याच्यामध्ये ओतलं। लागलं तर आपण आणखीन घालूया। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग घातला। हिंग ढवळला चांगला, गॅस बारीक केला ना, आणि हिंग ढवळल्यानंतर ही जी मॅरिनेट केलेली भाजी आहे ती त्या बाउलमध्ये घातली आणि छान ढवळली। बारीक गॅसवरती बरोबर परतून घेतली। पण काय, ही भाजी आहे ना ही बिना पाण्याची बनवायची, तर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी, मसाला करपू नये थोडं पाणी शिंपडायचं। ते पाणी आपण शिंपडून घेऊया आणि परत त्याला ढवळून त्याच्यावरती झाकण देऊया। आता 2 मिनिटांनी आपण परत बघूया काय परिस्थिती आहे ती। आता परत जरा वेळाने झाकण उघडून बघितलं, त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे ते बघण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया। नंतर मसाला करपेल की काय म्हणून थोडं चमच्याने 1-2 चमचे पाणी घालूया, चांगलं ढवळूया आणि परत 1-2 मिनिटं ठेवूया। सगळं बारीक गॅसवरती करायचं, परत ढवळायची भाजी। पण तिसऱ्या वेळेला मात्र आपल्याला समजेल, बशीमध्ये 2 फोडी घेऊन बघायच्या, बटाट्याची फोड शिजली की नाही, फ्लावरची फोड शिजली की नाही, आणि शिजली असेल तर गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण उघडल्यावर तुम्हाला समजेल फ्लेवर इतका सुंदर येतो त्या भाजीचा। मग ते हळूच एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। काढल्यानंतर तुम्हाला वाटेल काय सुंदर आहे भाजी, ही इतकी छान लागते ती। माझी अशी कल्पना आहे की तुम्हाला ही नक्की भाजी आवडेल। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद। बाय।